आपल्या दुकानात रोजच नवीन नवीन मजेशीर गमतीशीर अशी गिरायक येतच राहतात। या गिरायकांनी तर दुकानात कुस्तीच खेळायची बाकी ठेवली, ते पुढे बघूच। त्या अगोदर आमची आई रामदास समर्थांच्या बैठकीला जातात, त्यामुळे सकाळी लवकर त्यांची आंघोळ आणि उपासना देवपूजा हा नित्यक्रम असतो, त्यामध्ये काहीच बदल होत नाही। आणि आज पण इकडे त्यांची उपासना आणि देवपूजा झालेली आहे। मस्त त्यांनी असा गरमागरम चहा बनवलाय। माझी ड्युटी लागलेली आहे किचनमध्ये, कारण मुलांची सकाळची शाळा असल्यामुळे त्यांच्या नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी बनवायचे होते रव्याचे उत्तप्पे, त्यामुळे आहोंकडं दुकान उघडण्याचे काम होते। शौर्यने इथे आंघोळ नाश्ता आटपून आहोनी समर्थ आणि शौर्यला शाळेमध्ये सोडले। आणि दुकानाच्या बाहेरचे वातावरण बघा कसे छान निरभ्र असं आभाळ झालेलं आहे। आणि सगळी मंडळी जिकडची तिकडं गेल्यानंतर माझं आपलं नित्यच दुकानचं रुटीन चालू झालेलं आहे। दुकानाची झाडलोट साफसफाई करायची, काउंटर वगैरे पुसून घ्यायची, बरण्यावर बसलेली धूळ हे सगळं पुसून घ्यायचं। रस्त्यालगत दुकान असल्यामुळे भरपूर अशी धूळ येते। आणि इकडे बघा मी नाश्ता करायला घेतलेला आहे दुकानावर लक्ष ठेवत। आणि हे छोटंसं गिराईक शाळेत जाताना त्याला हवा होता बॉर्बॉन बिस्किट आणि त्याने दिले 10 रुपये। आता या ताईंना पाहिजे होतं दूध पिशवी, त्यांनी दिले 50 रुपये, राहिलेले पैसे आपण त्यांना परत केलेले आहेत। त्यासोबतच ही दीदी आलेली आहे, तिला पाहिजे होतं प्लेन चिप्स आणि दही, तिने 20 रुपये दिलेले आहेत। आता आपली मजेशीर कस्टमर बघा, हे आहे 3 ते 4 वर्षाचं बाळ। त्या बाळाला हवं होतं व्हील साबण आणि चॉकलेट, त्याने आणले होते 50 रुपये, झालेले फक्त 11 रुपये। तर ते निघाले तसं का, तर त्याला हिशोब येतच नव्हता, मग मी त्याला बोलवून त्याचे राहिलेले पैसे त्याला दिले। हे दुसरं 8 ते 9 वर्षाचं कस्टमर, याला स्कॅनरवर पैसे पेड करता येतात। त्याने घेतली कॅडबरी, पण त्याचे काय पैसे मोबाईलवरनं जायना। काय झालं त्याला काय समजेनाच झाले। तर झालं काय होतं की स्कॅनरमध्ये पैसेच त्याच्या अकाउंटवर नव्हते, त्यामुळे पैसे काय जातच नव्हते। त्याने फक्त 6 रुपयेच होते, त्याने 6 रुपयाचे चॉकलेट घेतलं आणि ते गेला घरी। आता हे आलं आहे अजून एक कस्टमर, या दिदीने दिले 30 रुपये आणि 29 रुपये सामान घेतलं। 1 रुपयाच्या चॉकलेटसाठी तिने सगळ्या भरण्या पालत्या घातल्या। आता हे बघा मजेशीर कस्टमर आपलं, त्याने काय केलं 10 रुपये दिले आणि दोघं भाऊ होती, ती पण 4-5 वर्षाचीच असतील आणि त्यांना पाहिजे होतं एकाला चॉकलेट आणि दुसऱ्याला पाहिजे होतं चिंगम। तर मोठा मनी चिंगम नाही घ्यायचं आणि त्यांनीच दोघांची अशी इथं कुस्तीच सुरू झाली बघा। आणि त्यांनी मोठ्यानं तर छोट्याच्या डोक्यामध्ये टपली पण मारली। अशी मजेशीर कस्टमर असतात। तर असा होता आजचा दिवस मंडळी, कसा वाटला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।